आज माझ्या मुलीला आरवीला काहीतरी यम्मी खायचं होतं, त्यामुळे झटपट रवा केक बनवला. पटकन तयार झाला आणि खायलाही मस्त लागला. काय करायचं, एक वाटीभर साखर घ्यायची, 2 वाट्या बारीक रवा घेतलेला आहे मी इथे. नंतर अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे, ह्याच्या जागी रिफाईंड तेल वापरलं तरी चालेल. 1 वाटी दूध, अर्धी वाटी दही, छोटा 1 चमचा बेकिंग पावडर, त्याच्यापेक्षाही अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि 2 चमचे साधारण व्हॅनिला एसेन्स घेतलं. एवढेच इन्ग्रेडियंट्स लागतात. बनवताना अगदी पटकन बनवला जातो. मिक्सरचं भांडं घ्यायचं मोठं, त्याच्यामध्ये 2 वाट्या रवा जो आहे तो आधी घालून घ्यायचा. नंतर 1 वाटी जी साखर घेतलेली आहे ती घालून घ्यायची. त्याच्यानंतर मग आपलं दूध घालून घ्यायचं, दही घालून घ्यायचं. सगळे इन्ग्रेडियंट्स एक एक करून याच्यामध्ये सगळे घालून घ्यायचे. नंतर तूपही घालून घ्यायचं. इथे रिफाईंड तेल वापरतात, पण तूप वापरलं तर त्याला खमंगपणा येतो ना, म्हणून मी तूप वापरलं. आणि आपले सोडासुद्धा याच्यामध्येच घालून घ्यायचा. खूप छान फुलतो हे मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक केल्यानंतर. फक्त राहिलं व्हॅनिला एसेन्स. ते एसेन्स आत्ता घालायचं नाही, ते नंतर घालायचं. मिक्सरमधून बारीक करून घेण्याच्या अगोदर आपण पूर्वतयारी करून घ्यायची. कंटेनरमध्ये बटर पेपर लावून 4ही बाजूंनी तूप लावून घ्यायचं आणि एकीकडे प्रीहीट करायला कढई ठेवायची. ही कढई शक्यतो जाड बुडाची असली पाहिजे आणि बारीक गॅसवरती प्रीहीट करायला ठेवायची. आणि मग नंतर हे मिश्रण जे आहे ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता छान फुललं आहे ते असं, कारण की आपण सोडाही घातलेला आहे. आणि मग शेवटी आपण व्हॅनिला एसेन्स ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं खालपर्यंत, म्हणजे सगळ्या पिठाला ते व्हॅनिला एसेन्सचं वास आला पाहिजे आणि मिक्स झालं पाहिजे. आणि मग हे मिश्रण आपल्या कंटेनरमध्ये घालून घ्यायचं. खूप सोपी पद्धत आहे केक बनवण्याची ही. वेगवेगळ्या पद्धतीने लोक केक बनवतात, पण तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. फार वेळ लागत नाही बनवायला. इन्ग्रेडियंट्स आहेत ते जेवढे लागतात तेवढे तर आपल्याला घ्यावेच लागतात, पण खूप पटकन होऊन जातो असा केक बनवला तर, आणि फार जास्त त्रास घेण्याची गरज पडत नाही. आता हे घातल्यानंतर थोडंसं टॅप करून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे सिमिलरली ते पीठ आपलं पसरून जाईल. मग ह्याच्यावरती टुटी फुटी घालून घेतली मी. तुम्ही ह्याच्यावरती फ्रूट्स पण घालू शकता. मी ह्याच्यावरती टुटी फुटी घालून घेतली, कारण की मी टुटी फुटी केक बनवते आहे त्यामुळे. आणि गार्निशिंग केलं असं की खूप छान दिसतो पण त्यामुळे. मग आता हे जे आपलं कंटेनर आहे, ती जी आपण कढई प्रीहीट करायला ठेवली त्याच्यामध्ये स्टँड ठेवायचा आणि त्या स्टँडवरती हे कंटेनर ठेवून मग ह्याच्यावरती 4ही बाजूनी बंद होईल असं एखादं झाकण ठेवायचं. आता माझं ताट जे आहे ते छोटं पडत होतं म्हणून मी ह्याच्यावरती परात ठेवली, म्हणजे सगळ्या बाजूनी ती कढई बंद झाली, आतमध्ये हवा जाता कामा नये. आणि एक अर्धा तास बारीक गॅसवरती ठेवूनच नंतर ही परत काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता केक तयार झालेला आहे. काडी घालून ह्याच्यामध्ये चेक करून घ्यायचं की केक आतमध्ये शिजलेला आहे की नाही. झालं, थोडंसं एक गार झाला की 4ही बाजूनी मोकळा करून घ्यायचा आणि मग तो आपल्या एका ताटावरती वगैरे काढून घ्यायचा. आता काढून घेताना आपल्याला आता हे कंटेनर उलटं करावं लागणार आहे. मग ते ताट घेऊन त्याच्यावरती हे कंटेनर उलटं करून घ्यायचं आणि केक काढून घ्यायचा. चिटकून राहत नाही, लगेचच निघून जातो. त्याच्या खालचा बटर पेपर आहे तोही काढून घ्यायचा. आणि आता परत सुलटा करताना हाताने सुलटा करायला जायचं नाही, दुसऱ्या ताटाच्यावरती ठेवायचं आणि असं उलटं करून घ्यायचं, म्हणजे सहज तो सुलटा होऊन जातो. केक तयार झाला. खूप पटकन तयार होतो आणि काही जास्त मेहनत घेण्याची ह्याच्यामध्ये गरज पडत नाही. आता आपल्याला जसा हवा त्या पद्धतीने आपण तो कट करून घ्यायचा. आपल्याला किती मोठ्या साईजमध्ये केक हवा आहे त्या पद्धतीने तो कट करून घ्यायचा. केक तयार होतो. खूप छान तयार होतो. चवीलाही खूप व्यवस्थित लागतो. तुम्ही ह्याच प्रमाणामध्ये जर का साहित्य वापरलं तर परफेक्ट तयार होतो आणि एकदम स्पॉन्जीही होतो. तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी तयार झालेला आहे, मस्त तयार झालेला आहे केक हा. एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.